नमस्कार, TV9 मराठीच्या न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. सुरुवातीला पाहणार आहोत 9 राजकीय बातम्या. मवियाच्या जागा वाटपात वंचितला लोकसभेच्या 12 जागा द्या. काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गट, वंचित मध्ये समान जागा वाटप व्हावं. वंचितची महाविकास आघाडीकडे समान जागा वाटपाची मागणी. सभेच्या महाराष्ट्रातल्या एकूण ज्या 48 जागा आहेत त्याची समान विभागणी व्हावी. लोकसभेमध्ये काँग्रेस सकट कुठल्याही पक्षाची स्वबळावर पंतप्रधान आणण्याची ताकद नाही. लोकसभेच्या जागा वाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गटातही रस्सीखेच. लोकसभेसाठी समसमान जागा वाटपाची अजित पवार गटाची भूमिका. शिंदे गटाप्रमाणेच अजित पवार गटाला जागा मिळाव्या. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. समसमान जागा वाटप व्हावं अशी आमची भूमिका, भुजबळांची मागणी. या जागांच्या वाटपामध्ये जे आहे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आणि जवळपास जेवढे शिंदे गटाचे आमदार आलेले आहेत तेवढेच जवळपास अजितदादा पवार गटाचे सुद्धा आमचे सुद्धा आमदार आलेले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हाती लोकसभेची सूत्र. प्रत्येक मतदारसंघात 4 ते 5 जागांचं क्लस्टर करून एक प्रभारी देणार. प्रत्येक क्लस्टरमध्ये मोदी, शहा, राजनाथ सिंग दौरे करणार. अजित पवार, नवाब मलिक आणि सुनील तटकरे यांच्यात 1 तास चर्चा. मतदारसंघातील कामं होत नसल्यामुळे भेट घेतल्याची माहिती. हिवाळी अधिवेशनातील गोंधळानंतर अजित पवार आणि मलिकांची भेट. मवियाचा शेतकरी आक्रोश मोर्चा आजपासून सुरू होणार. सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात मोर्चा निघणार. जुन्नरमधल्या शिवनेरी किल्ल्यावरनं आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार. याची सुरुवात होऊन त्यानंतर जुन्नर, ओतूर, आळेफाटा, नारायणगाव, कळंब, मंचर, राजगुरुनगर, चाकण इथं भव्य मशाल मोर्चा आहे आणि त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची विराट सभा ही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होणार आहे, सेंट्रल बिल्डिंगच्या समोर 30 तारखेला. मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनापूर्वी मागासवर्ग आयोगाच्या हालचाली. 20 जानेवारीच्या आधी मराठा समाजाच्या मागासलेपणाचं सर्वेक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न. आज पुण्यात बैठक. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या मुद्द्यांसाठी भिडणार. दूध, कांदा, कापूस, सोयाबीनसह शेतमालाच्या दरांसाठी मनोज जरांगे आंदोलनाच्या तयारीत. मराठा आंदोलना दिवशीच ओबीसींचंही आंदोलन होणार. प्रत्येक जिल्ह्यात लाखांचे मोर्चे आम्ही काढणार. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची प्रतिक्रिया. मराठा समाजाचं पुन्हा एक मोठं आंदोलन 20 तारखेला या महाराष्ट्रात चालू होणार असेल. महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.